Praise the Lord. God bless you. धन्यवाद प्रभु जी. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद देतो. विशेष करून प्रभुवारी प्रभूजी पुन्हा एकदा तुझ्या लेकरांना भेटण्यासाठी आम्हाला चमच्यामध्ये तुझी उपस्थिती आहे. विश्वास करतो प्रभूजी तू चालू जाणार, तू गौरवलं जाणार आहे आणि आजच्या वचनाच्या द्वारे देखील प्रभूजी तुझा महिमा, तुझं गौरव होणार आहे. आणि विशेष तरुणांसाठी वचन येत असताना प्रभूजी प्रत्येक आत्मे, प्रत्येक जीव आशीर्वादित 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 ओ प्रभूजी, अभिषिक्त 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 असं तू कर प्रभूजी. महिमा तुला प्रभूजी. मला देखील मी तुझ्या हाती देतो प्रभूजी. मस्त पापावर दया कर. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गुड मॉर्निंग. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रभूच्या भक्तीमध्ये जात असताना देवाच्या वचनाच्या संगतीमध्ये हालेलुया आपण एक कोरस प्रेज द लॉर्ड गाऊया. छोटंसं गाणं मोठं आहे परंतु आपण त्यातले एखादं करतो. तेरा गवाह बनकर जीना है मुझे, तेरा गवाह बनकर जीना है मुझे, महिमा और प्रशंसा सब देना है तुझे, महिमा और प्रशंसा सब देना है तुझे, तेरी ही सेवा में उम्र बिताऊं सारी, ओ तेरी ही सेवा में उम्र बिताऊं सारी, यीशु नासरी मेरे यीशु नासरी, यीशु नासरी मेरे यीशु नासरी, जीवन में मेरे तेरी इच्छा हो पूरी, जीवन में मेरे तेरी इच्छा हो पूरी. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जास्तीत जास्त वेळ वचनाला मिळावा हीच देवाकडे इच्छा. प्रेज द लॉर्ड. आपला विषय आहे विशेष तारुण्य, युथनेस, प्रभू येशू आणि देवाचं वचन किंवा पवित्र बायबल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमचं तारुण्य आणि देवाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, ख्रिस्ताच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे आणि बायबल त्याच्याविषयी काय. तर हा मागील आठवड्यामध्ये देखील आपण याविषयी विशेष वचनं पाहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आणि आपण त्याच्यातून मी माझ्या जीवनातून तुमच्याकडे साक्ष पण घेऊन आलो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तारुण्य. हालेलुया. एक कविता तुमच्यासाठी मला प्राप्त झाली आणि मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. प्रेज द लॉर्ड. तारुण्य किती मस्त असतं. प्रेज द लॉर्ड. किती छान कविता असते. प्रेज द लॉर्ड. तारुण्य किती मस्त असतं, किती छान कविता असते. तारुण्य म्हणजे सळसळता कल्लोळ. प्रेज द लॉर्ड. तारुण्य म्हणजे काय? सळसळता कल्लोळ. कल्लोळ कुठं ऐकायला मिळतो माहिती? समुद्राच्या किनारी जेव्हा भरती येते ना पाण्याला, पाण्याचा जो आवाज असतो ना हालायला, त्याला म्हणतात कल्लोळ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बेदम असा उत्साह असतो. हालेलुया. मस्तीचा एक डंख असतो. हालेलुया. मस्तीचा काय असतो? एक डंख असतो. डंख मारण्याची व डंख घेण्याची हालेलुया हिम्मत म्हणजे तारुण्याचा कैफ असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तारुण्यामध्ये एक प्रकारचा कैफ असतो, बेहोशी असते. हालेलुया, हालेलुया. त्याच्यामध्ये आम्ही डंख मारण्याची व डंख घेण्याची देखील तयारी करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तारुण्य हे हिमतीने भरलेलं असतं, हे एक सामर्थ्याने भरलेलं, एक मस्तीने भरलेलं असतं. हालेलुया. बेदम असा उत्साह त्याच्यामध्ये असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलेले, तारुण्याला नसतो भविष्यकाळ. प्रेज द लॉर्ड. तारुण्य हा भविष्यकाळामध्ये जास्त विचार करत नाही, नसतो त्याला भूतकाळ, त्याला गेलेल्या गोष्टीविषयी घेणं देणं नसतं, त्याला असतो फक्त वर्तमान काळ. प्रेज द लॉर्ड. भूतकाळात तो नाही मन रिझवत, तो जगत असतो आजची स्वप्न, आजची स्वप्न तो जगत असतो. त्याला ठाऊक असतात उद्याची. हालेलुया. उद्याचे बहाणे. हालेलुया. उद्या काय बहाणे करायचे हे त्याला फक्त ठाऊक असतं. हालेलुया. तारुण्य पाखराच्या मस्तीसारखं असतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उंच जायचं, उडायचं, इथून तिथं, तिथून इथं, इथून तिथं, तिथून. हालेलुया. पाखराच्या मस्तीसारखं असतं, फुलपाखरासारखं ते झुलत असतं. हालेलुया. काय करू आणि काय नको त्याचं एक मस्त गाणे असते. हालेलुया. तारुण्य असते आभाळावर मुठ मारण्याची हिंमत. हालेलुया. तारुण्यात असते आभाळावर मुठ मारण्याची, म्हणजे
अशक्य गोष्ट करण्याची सुद्धा इच्छा करणे, हालेलुया, हिम्मत करणे, बोलणे व करण्यासाठी स्वतःची तयारी देखील तो करतो. तारुण्यात असते आभाळावर मुठ मारण्याची हिंमत, कुठल्या तरी ध्यासाने त्याचे मन आहे जिंगत, हालेलुया. प्रेस कुठं तरी एक ध्यास घेऊन हालेलुया, त्या ध्यासाच्या मागे हालेलुया त्याचं मन त्याचं एकदम बेहोश असतं, त्याच्या मागे हालेलुया जिंगत असतं. कविता सुद्धा जमून जातात, हालेलुया, अस्सल मस्त, हालेलुया. अशा जीवनामध्ये अशा याच्यामध्ये सुंदर सुंदर कविताच्या जीवनात घडून जातात, हालेलुया, टिकून राहतात जन्मभर सुद्धा. काही आठवणी त्याच्या जन्मभर देखील टिकून राहतात, आयुष्यभर त्याची मस्त संगत राहते, हालेलुया. तारुण्य म्हणजे बंदुकीची गोळी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एकदा सुटली, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तारुण्य असते सिंहाची आरोळी, हालेलुया, तारुण्यात असते सिंहाची आरोळी, हालेलुया. तारुण्य म्हणजे भर दुपारचा सूर्य, प्रखर सूर्य, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तारुण्य म्हणजे भर दुपारचा सूर्य, रात्रीचा फुललेला आणि पिवळा पिवळा चंद्र, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तारुण्य आहे गाण्याची एक मैफिल, जियांते चव बेचव आयुष्याला, प्रेज द लॉर्ड. तारुण्य, युथनेस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या माझ्या आयुष्यात घडून आणणारी एक उत्स्फूर्त कल्पनायुक्त कविता आहे, हालेलुया. पुष्कळ गोष्टी मी आणि तुम्ही प्रत्येकजण हालेलुया आणि जे आता तारुण्यात येतील ते त्या आठवणीने आयुष्यभर प्रेज द लॉर्ड हालेलुया जगत असतो. एक ती मस्त कविता आमच्या हृदयात मनात कोरलेली असते, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तारुण्य, हालेलुया, मागच्या वेळी शिकलो तारुण्य याचा अर्थ किंवा त्याचा डेफिनेशन जर गेलं, हालेलुया, तर आम्ही पाहू की समय जो तारुण्य ज्याला म्हणतात तो जीवनाचं बालपण व प्रौढत्व याच्या मधला काळ, प्रेज द लॉर्ड. ना बालपण आहे ना प्रौढत्व आहे, त्याच्या मधल्या काळाला, द टाइम ऑफ द लाईफ वेन वन इज यंग, स्पेशली बिटवीन चाइल्डहुड अँड अडल्टहुड, हालेलुया. चाइल्डहुड आणि ॲडल्ट याच्यामध्ये जो समय आहे, प्रेज द लॉर्ड, त्याला आम्ही यूथ म्हणतो, तरुण म्हणतो, युवक म्हणतो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्ही जीवनाचे जर आम्ही टप्पे पाडले, हालेलुया, विशेष करून जन्मापासून मृत्यूपर्यंत जर टप्पे पाडले, आणि प्रेज द लॉर्ड, आम्ही पाहू जन्मानंतर आम्ही पाहू की आमचं शिष्यत्व असतं, त्याला आम्ही बालपण म्हणतो. त्याच्यानंतर आमचं तारुण्य असतं, आमच्या जीवनामध्ये तारुण्य प्रवेश करतो, मग प्रौढत्व येतं, नंतर मग वयस्करपणा किंवा वार्धक्य काळ असतो, त्याच्यानंतर आमचं मृत्यू असतो. प्रेज द लॉर्ड. जीवनाचे 6 काळ आहेत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे तारुण्य, आमेन, प्रेज द लॉर्ड. अनेक विषय आहेत म्हणून मला फास्ट तुमच्याशी बोलू द्या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मनुष्याचे जन्म व मरण याच्यातील महत्त्वाचा काळ आहे म्हणजे तारुण्य, प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनात सर्वात योग्य महत्त्वाचे सर्व निर्णय हे ज्याच्यावर जीवन अवलंबून आहे हे सर्व असतं तारुण्य. मग तारुण्य आले हे अनन्यसाधारण महत्त्व आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल याला त्याच्यापेक्षा अधिक महत्त्व देते, आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इवन आज आम्हाला शिकायचं की शैतान देखील अधिक महत्त्व देतो तुमच्या तारुण्याला. He is challenging your youthnesss, hallelujah. Satan also challenging your youthnesss, hallelujah. Because God, hallelujah, want your hallelujah youthnesss, hallelujah. देवाला तुमचं तारुण्य हवं आहे, youthnesss हवं आहे, hallelujah, praise the Lord. आणि शैतानाला देखील, hallelujah, शैतानाचा डोळा म्हणतात, his eyes, hallelujah, Satan's eye upon our youthnesss, hallelujah. हे कधी पण लक्षात ठेवायचं, hallelujah. म्हणून hallelujah चर्च, hallelujah, ओ प्रभूची मंडळी, hallelujah, youth is important part of the church, hallelujah. Youth is important part of the family, hallelujah. Youth is important part of self, hallelujah. हे प्रत्येकाने समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं आणि त्यानुसार त्या प्रत्येकाला मार्गदर्शन देणं, त्यानुसार त्यांच्या जीवनामध्ये त्याच्यावर काय म्हणतात त्याला त्याच्यावर संस्कार करणं, hallelujah, प्रेज द लॉर्ड. आमच्या मराठी भाषेमध्ये आम्ही म्हणतो संस्कार करणं, अरे प्रेज द लॉर्ड, ख्रिस्ती संस्कार करणं, आत्मिक संस्कार करणं, जगिक संस्कार असू द्या, सर्व प्रकारचे चांगले संस्कार याच काळात केले पाहिजे, आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो की मागच्या वेळेला पण बोलता शिकवलं, आत्म्यात बोललो गेलो आणि देवानं मला पण ते खूप आशीर्वादित केलं. पृथ्वी ही मनुष्य निर्मितीच्या समयात देखील तारुण्यात, आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया,
प्रेस जर तुम्ही नीट अभ्यास केला जेनेसिस चॅप्टर 1 आलेला आहे प्रेस प्रारंभाचा पहिला अध्यायाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला आलेला आहे तर तुमच्या लक्षात येईल आलेल्या आहे पृथ्वी आलेल्या ही देखील ऐन तारुण्यात होती भरभर आलेली आहे प्रेस आले इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड हेवन्स अँड अर्थ आलेली आहे प्रेस त्याने बनवली स्वर्गीय स्थाने पण बनवली आलेल्या आम्ही पाहतो की हेवन्स पण बनवले आणि अर्थ पण बनवले हालेलुया प्रेस पुष्कळ आकाशगंगा त्याने बोलला व सर्व अशा पुष्कळ आकाशगंगा ज्याच्यामध्ये अशा पुष्कळ सूर्यमाला जसे आपण ज्या सूर्यमालेत आहोत अशा अनेक आकाशगंगा आहेत आकाशगंगामध्ये अनेक सूर्यमाला आहेत आलेले आहे प्रभूने देवाने या सर्व गोष्टी बनवल्या परंतु या सर्वांमध्ये त्याने स्पेसिफाईड केलेले की त्याने सर्वांच्या बरोबर पृथ्वीची निर्मिती केली मीन्स पृथ्वी किंवा अर्थ इज अ युनिक आलेल्या प्रिझर्व हे युनिक वर्ड आहे जिच्याविषयी स्पेशली उद्देशाने देवाचं वचन आमच्याकडे येते की पृथ्वी ही देवाच्या विशेष कार्यामध्ये किंवा निर्मितीमध्ये होती आलेल्या प्रिझर्व द अर्थ वॉज विदाउट फॉर्म प्रिझर्व आलेल्या अर्थ वॉज विदाउट फॉर्म अँड वाईट आलेल्या अँड डार्कनेस वॉज द फेस ऑफ द डीप आलेल्या प्रेसवर हल्ल्या आम्ही पाहतो की आकारहीन बालक जन्माला येतं तेव्हा ते आकारहीन असतं आलेली आहे प्रेसवर त्याच्या आधी बालक जन्माला जे आईच्या गर्भात जेव्हा त्याची निर्मिती होत असते तेव्हा त्याला पुष्कळ आकाराच्या मधून जावं लागतं आलेली आहे अंधार असतो प्रेसवर आलेल्या विदाउट फॉर्म अँड द वाईट अँड डार्कनेस वॉज द फेस ऑफ द डीप the Spirit of God was hovering over the face of the water. तो त्याच्यावर हलत होता देवाचा आत्मा त्याच्यावर हालत होता हालेल्या आकारहीन पृथ्वीची निर्मिती होती हालेल्या पुढे म्हणत आहे हालेल्या Then God said, let there be a light, and there was light. तोपर्यंत प्रकाश नव्हता सूर्यप्रकाशाविषयी लिहिला नाही आहे आमेन प्रेसर प्रकाश ज्याला प्रकाश म्हणतात आम्ही हालेलुया लाईट तो नव्हता तेव्हा त्याने सांगितलं आणि प्रकाश झाला आणि गॉड सॉ दॅट लाईट वॉज द गुड अँड गॉड डिवायडेड द लाईट फ्रॉम द डार्कनेस आधीच होती त्याच्यामध्ये लाईट आणला आणि देवाने त्यांना वेगळं वेगळं केलं आमेन गॉड कॉल द लाईट डे देवाने उजेडाला दिवस म्हटले and the darkness is called the night hallelujah and darkness la tane night म्हटले hallelujah praise the Lord so the evening and the morning were the first day पहिला दिवस झाला त्याला संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ झाली आता पहिला दिवस then God says 6 verse 6 then God said let there be firmament in the midst of the water and let it divide the water from the water सगळं पाण्यामध्ये त्यांनी काय केलं विभागून केली हालेलुया प्रेस द लॉर्ड देवाचं वचन स्पष्ट बोलत आहे हालेलुया 6वं वचन तुमच्यासाठी मराठीमध्ये देव बोलला जलांच्या मध्ये अंतराळ हो व जले जलापासून वेगळी हो आणि देवाने अंतराळ केले व अंतराळाखालची जले जलापासून वेगळे झाले तुम्हाला माहिती आहे हालेलुया प्रेस द लॉर्ड आज पृथ्वीची अवस्था आहे की पृथ्वी वर पाणी आहे खाली पाणी आहे पृथ्वीवर पाणी आहे पृथ्वीच्या वर देखील आम्ही त्याला म्हणतो बाष्प ज्याला आम्ही ढग म्हणतो नभ म्हणतो ते देखील पाणी आहे आमेन प्रेस द लॉर्ड ही निर्मिती झाली हालेलुया प्रेस द लॉर्ड देवाने अंतराळ केले व अंतराळाखाली जले जलापासून वेगळी केली आणि तसं झाले आणि देवाने अंतराळाला आकाशे म्हटले आणि संध्याकाळ झाली सकाळ झाली हा दुसरा दिवस हालेलुया प्रेस द लॉर्ड हालेलुया प्रेस द लॉर्ड पृथ्वीची देखील निर्मिती होत होती हालेलुया प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया जेव्हा मनुष्याची निर्मिती व्हायची होती त्याआधी त्याने जलचर त्याने आम्ही पाहतो की देवाचं वचन तुम्ही पाहिलं 14व्या वचनापासून जर तुम्ही पाहू तर 4थ्या दिवशी त्याने सूर्य चंद्र तारे पृथ्वीचा सेपरेट त्यांना दिवस व रात्र होण्यासाठी त्यांनी तयार केली
त्याच्यानंतर त्याने 20व्या वचनापासून पाहतो की 23व्या वचनापर्यंत सर्व जलचर व पक्षी त्याने तयार केले. प्रेस लॉर्ड. आणि देव बोलला नंतर 24व्या वचनापासून 25 वचन पाहतो की देवाने गुरे ढोरे मग वनपक्षी बनवले. प्रेस लॉर्ड. मनुष्याला बनवेपर्यंत या सर्व जडागडीमधून पृथ्वी जेव्हा गेली, प्रेस लॉर्ड, जेव्हा मनुष्याच्या हातात दिली, हालेलुया, देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिच्छायासारखा मनुष्य निर्माण करू आणि समुद्राच्या माशावर, आकाशातल्या पक्षावर, गुराढोरावर व सर्व पृथ्वीवर सरपटतो त्या प्रत्येक जीवावर तो काय करो, धान्यपान करो. प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हालेलुया. Then God said, let us make a man in our image according to our likeness and let have dominion over the fish of the sea, over the birds of the air, and over the cattle, over all the earth, and over every creeping things that creeps on the earth. प्रत्येक सरपटणाऱ्या देखील आलेल्या प्राण्यांवर त्या सर्वांवर प्रेस लॉर्ड मनुष्याच्या निर्मितीच्या आधी बाकी सर्व निर्मिती केली. माझ्या प्रियानं पृथ्वी देखील ऐन तारुण्यात होती. प्रेस लॉर्ड, हालेलुया. पृथ्वी देखील ऐन तारुण्यात होती. पृथ्वीवर सर्व गोष्टी व्यवस्थित डेव्हलप केल्यानंतर देवानं मनुष्याला पृथ्वीवर आणलं. प्रेस लॉर्ड. मातीपासून त्याने तुमचा माझा पूर्वज घडवला गेला. प्रेस लॉर्ड. आम्ही त्याला आदाम म्हणतो. प्रेस लॉर्ड, हालेलुया. आम्ही पाहतो की त्याला जेव्हा बनवलं, मी तुम्हाला ती गोष्ट पण सांगितली, मनुष्याला त्याने बनवलं. आम्ही पाहतो देवाच्या वचनातून पाहतो की त्याने त्याला बाल किंवा लेकरू किंवा छोटंसं शिशु असं बनवलं नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाच्या निर्मितीमध्ये आदाम हा तरुण होता, युवक होता. आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की युवक ही देवाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी एक अवस्था आहे मनुष्याची की ज्याची गरज देवाला आहे. आणि देवाला सर्व योजना ज्या समजून सांगायच्या होत्या, ज्या त्याला त्याच्या ताब्यात द्यायच्या होत्या, या सर्वासाठी त्याने युवक मनुष्य घडवला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. एक तारुण्यात असलेला मनुष्य घडवला गेला. आदाम पूर्णपणे तारुण्यात होते. आम्ही विश्वास करतो कारण आम्ही पाहतो की ज्या वेळेला त्याने त्याच्यासाठी एदेनाचा बाग बनवला आणि एदेनाच्या बागेनंतर त्याला त्या सर्वांची समजून त्याला सांगितलं गेलं आणि देवाला वाटलं. देवाचं वचन सांगतं 2ऱ्या अध्यायामध्ये की यहोवा देव 18व्या अध्यायामध्ये 18 वचनामध्ये 2रा अध्याय 18 वचनामध्ये देवाचं वचन स्पष्ट करते आणि देव म्हणाला की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन स्पष्ट करतो. अँड द लॉर्ड गॉड सेड, इट इज नॉट गुड दॅट मॅन शुड बी अलोन. प्रेज लॉर्ड. I will make him a helper comparable to him. हालेलुया. त्याच्याशी, हालेलुया. आणि त्याच्याशी, हालेलुया, देवाचं वचन स्पष्ट सांगतं की त्याच्या योग्यतेची, हालेलुया, प्रेज लॉर्ड, मी त्याला मदतगार, कंपॅनियन, सहचारी मी त्याच्यासाठी बनवेन. आमेन. प्रेज लॉर्ड. परंतु त्याने लगेच बनवले नाही. हालेलुया, हालेलुया. देवाच्या वचन पाहिलं तर 19व्या वचनापासून त्याने त्याची मदतगार शोधण्यासाठी देवाला प्रेज लॉर्ड मोकळीकता दिली. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आम्ही देवाचं त्याने पाहिलं, त्याने सर्व पक्षी, वनपशु, आकाशातले पक्षी त्यांनी नावं ठेवली. देवाचं वचन 20व्या वचनामध्ये असं म्हणतो, आणि आदामाने सर्व गुराढोरांना, आकाशातल्या पक्ष्यांना, सर्व वनपशूला, सर्व वनपशूंना नावे दिले, परंतु आदामाला त्याच्या योग्यतेचा कोणी मदतगार मिळाला नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. 20व्या वचनाच्या शेवटी तो म्हणतो, बट फॉर द आदम देअर वॉज नॉट फाउंड अ हेल्पर कंपॅरेबल टू हिम. प्रेज लॉर्ड. अशी कुठली हेल्पर किंवा अशी कुठली हेल्प मिळेल, अशी कंपॅरेबल व्यक्तिमत्व त्याला त्यांच्यामध्ये मिळालं नाही. म्हणून पुढे देवानं त्याला झोप लावली. हालेलुया, प्रेज लॉर्ड. अँड द लॉर्ड गॉड कॉज टू डीप स्लीप टू फॉल द आदम अँड ही स्लेप्ट. म्हणून त्याला गाढ झोप लावली आणि त्याच्या रीप किंवा फसलीपासून आम्ही पाहतो की देवानं काय केलं, एक स्त्री घडवली. प्रेज लॉर्ड. पुन्हा सांगतो ती देखील तरुण होती,
युवती होती. आमेन. हवा ईव तरुण होती. प्रेज लॉर्ड. आदाम आणि हवा हे तरुण जग तारुण्यानं मुसमुसलेलं म्हणा. प्रेज लॉर्ड. देवानं त्यांना असं निर्मित केलं. हालेलुया. मनुष्याची निर्मिती पुन्हा एकदा जाणून घ्या. बायबल स्पष्ट करते. हालेलुया. आजचा विषय तारुण्य, येशू ख्रिस्त आणि पवित्र बायबल या तिन्हींचं संगम आम्हाला पाहायचं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्हाला पाहायचं आहे की देवाचं वचन काय करतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन स्पष्ट करत आहे की मनुष्य हा तारुण्यावस्थेत असताना निर्माण केला गेला. प्रेज लॉर्ड. तो तरुण असताना निर्माण केला गेला. मीन्स देवाच्या दृष्टिकोनातून मनुष्य हा तारुण्यात असायला पाहिजे. आणि जेव्हा तो तरुण होता आणि तरुण्यात असतानाच त्याने पुष्कळ जबाबदाऱ्या त्याच्यावर त्याने सोपवल्या. पुष्कळ जबाबदाऱ्या नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक जबाबदाऱ्या देवानं त्याला दिल्या. अधिकार त्याने दिले. सर्व गोष्टीमध्ये देवाने त्याच्यावर प्रीती केली व देव या सर्व गोष्टीमध्ये त्याच्यावर लक्ष ठेवत होता. त्याला येऊन भेटत होता. त्याला सहभागिता देत होता. हे देवाचं वचन आम्ही पाहतो. आलेलं की आम्ही की मनुष्याची निर्मिती ही देखील हालेल्या एक युवक किंवा तारुण्याने झाली. हालेल्या. आदाम हा तरुण युवक असा निर्मित केला. प्रारंभाचा 1 अध्याय 26-28 वचनामध्ये. आणि हवा किंवा ईव ही देखील प्रारंभ 2 अध्याय 18 ते 25 मध्ये पाहतो. ही देखील तरुणी अशी देवानं उत्पन्न केली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता आपला थोडासा डिफरंट विषयाकडे आपण जाणार आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कारण मला जे प्रभू शिकवत आहे या वचनातून हालेलुया आज मी तुमच्याशी शेअर करू इच्छित आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. नीतिवचन 30वा अध्याय 30वा अध्याय आणि 30वा वचन. प्रेज लॉर्ड. आज मी तुमच्यामध्ये शेअर करणार आहे. आज हा विषय एका डिफरंट लेवलवर आपण जाऊन पाहणार आहे. प्रेज लॉर्ड. सिंह लायन. सिंह जो पशुमध्ये सर्वात पराक्रमी आहे. प्रेज लॉर्ड. तो कोणापासूनही मागे फिरत नाही. हालेलुया. तो कोणापासूनही मागे फिरत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. A lion which is a mighty among beasts. Hallelujah. Praise the Lord. A lion which is mighty among the beasts and does not turn away from any. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. एक व्यक्तिमत्वाच्या बायबलच्या वचनातून आपण पाहतो. प्रेज लॉर्ड. नीतिवचन 30 मध्ये. हालेलुया. प्रभाव 30 मध्ये आपण पाहत आहे की लायन किंवा सिंह अत्यंत पराक्रमी असतो आणि तो कोणापासूनही मागे फिरत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बायबल सेन्स त्याच्याविषयी. हालेलुया. 1 पेत्र द 1 पीटर 5वा अध्याय आणि 8वं वचन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बायबल अजून त्याच्याविषयी काही विशेष कहते आणि त्याच्यातून मला जो देवाचा संदेश प्राप्त झाला आहे. आज मी विश्वास करतो की प्रत्येकाला आशीर्वाद देण्यासाठी आज देव आमच्यामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे उपस्थित आहे. हालेलुया. 1 पीटर चॅप्टर 5 आणि 8. हालेलुया. सावध असा व जागे राहा. प्रभू काय म्हणतो. सावध असा व जागे राहा. आमेन. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. तुमचा शत्रू मनुष्याचा शत्रू. प्रेज लॉर्ड. जो देवाचा शत्रू आहे तो मनुष्याचा शत्रू आहे. मनुष्य ही देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. मनुष्य ही देवाची सर्वोच्च प्रीतियुक्त निर्मिती आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि त्याचं सर्वात जास्त लक्ष देवदूतांपेक्षाही अधिक लक्ष तुमच्याबरोबर माझ्याबरोबर मनुष्यावर आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आज देवाचं वचन सांगते सावध असा जागे राहा. बी सोबर. बी विजिलंट. हालेलुया. Because your adversary, the devil, walk about like a roaring lion. Hallelujah. Seeking whom he may devour. गिळून टाका. Praise the Lord. Praise the Lord. गिळून टाकण्यासाठी. Hallelujah. Praise the Lord. Seeking whom शोधत आहे. Hallelujah. Praise the Lord. Whom he may devour. Hallelujah. Praise the Lord. गिळून टाकण्यासाठी. Hallelujah. तो शोधत फिरत आहे. Hallelujah. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काय शोधत आहे तो. काय शोधत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे त्यांनी जो हल्ला केला ईदेन बागेमध्ये तुमच्या माझ्या
आदाम हवा जे आमचे पूर्वज होते यांच्यावर नाही, त्यांच्या तारुण्यावर हल्ला केला. प्रेस लॉर्ड, ही सत्य जाणून घ्या. हालेलुया. प्रेस लॉर्ड. त्याने जो हल्ला केला त्यांच्या तारुण्यावर हल्ला केला. प्रेस लॉर्ड. त्यांच्या तरुणपणात हल्ला केला, तरुणपणाच्या स्वाभाविक विचारावर, मनस्थितीवर हल्ला केला. प्रेज लॉर्ड. कारण तारुण्य हे असं असतं, आम्ही काही गोष्टी कवितेतून पाहिला आलेल्या. प्रेज लॉर्ड. त्याच्यामध्ये भूतकाळ नसतो, भविष्यकाळ पाहत नाही, आज वर्तमान काळ असतो. प्रेज लॉर्ड. पुष्कळ गोष्टी आलेल्या मध्ये, त्याच्यामध्ये हालेलुया अशा प्रकारची हौस असते, इच्छा असते, अग्नी असतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. असा कल्लोळ असतो. हालेलुया. त्याच्यामध्ये कधी कधी निर्णय घ्यायची क्षमता त्याच्यामध्ये जास्त नसते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि अशा अवस्थेत हालेलुया प्रेज लॉर्ड त्याच्यावर हल्ला करण्यासाठी हालेलुया. तुमचा शत्रू कसा आहे? सिंहाप्रमाणे. सिंह कसा आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलं. तो कोणापासून मागे सरकत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बायबलच्या पुष्कळ वचनामध्ये ह्याला पॉझिटिव्हली दैवाच्या दृष्टिकोनातून देखील वचनात आम्ही पाहतो की सिंहाचं उदाहरणं दिलेले आहेत, मनुष्याविषयी की देवाविषयी. किंवा यहुदाला पण त्याने लायन म्हटलेलं आहे किंवा सिंह म्हटलेलं आहे. प्रेज लॉर्ड. परंतु या ठिकाणी पाहत आहे की तुमचा शत्रू, पहिले पेत्र याच्यामध्ये 5व्या अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये होतं की तुमचा शत्रू आलेला, ज्याला डेव्हिल म्हणू आलेल्या, प्रेज लॉर्ड आल्या, तो गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. प्रेज कोणाला गिळावे म्हणून तो शोधणाव्या काळातलं वचन आहे. गिळावे याचा अर्थ डिवोर. एवढे मोठे मोठे सुळे असतात त्याला. आलेली आहे. प्रेज कोणाला फाडावे म्हणून लिहिलं नाही आहे, कोणाला गिळावे म्हणून लिहिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. त्या क्रूसावर माझ्या प्रियाला त्याचं सत्य तुम्ही जाणून घ्या. तो आता तुम्हाला फाडू शकत नाही. फाडण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही आहे. आलेल्या फाडण्याची शक्ती येशूने त्याची गायब केली. त्याचे दात तोडलेले त्या क्रूसावर आले, त्याला क्रूसावर हरवलेले. हालेलुया. प्रेज. परंतु त्याच्या स्वभावानुसार तो कधीही मागे सरकत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो कोणापासूनही मागे येत नाही. नीती 3:30 मध्ये लिहिलेलं आहे. तसं तो शैतान या स्वभावात आहे की त्याला मागे जावत नाहीये, त्याला पश्चाताप करवत नाहीये. आणि त्याच्या इच्छेमध्ये मनुष्य 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 आणि मनुष्याला त्याने कसं त्रास द्यावं, कसं देवाच्यापासून त्याला दूर न्यावं, कसं देवाच्यापासून त्याला वश करून पाडावं, आणि त्यासाठी तो सतत 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 प्रयत्न करत असतो. हालेलुया. उदाहरणादाखल म्हणून तुम्हाला सांगितलं, जास्तीत जास्त नजर त्याची तुमच्या व माझ्या तारुण्यावर असते, तुमच्या माझ्या तरुणांवर असते, तुमच्या व माझ्या तरुणींवर असते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि शैतान कुटुंब मंडळ्या आलेल्या, प्रेज लॉर्ड, याच्यामधून आलेल्या आपल्या लेकरांना आलेल्या जगाचं हाव दाखवून आलेल्या, जगाची ओढ दाखवून आलेल्या, जगाचा रंग कलर्स अट्रॅक्शन दाखवून आलेली आहे. प्रेज लॉर्ड. आमचे तरुण, आमच्या तरुणी व त्यांचं तारुण्यपान तो काय करण्याचा, चोरण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याचं कसं तो गिळण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. का? त्याला दात नाही येत. प्रेज लॉर्ड. म्हणून तो गिळण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे पण सत्य जाणून घ्या मी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला त्याला चावता येत नाही, तो फाडू शकत नाही तुम्हाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही पण विरोध करू शकणार त्याला. आलेल्या आम्ही तर नव्या काळातले लोक आहेत. आलेल्या आम्ही तर असे कित्येक सिंह उचलून फेकू शकतो. आलेल्या परंतु आम्ही पाहू की ज्यांनी त्याच्याशी कशी लढाई केली त्याच्यातून आम्हाला पुष्कळ गोष्टी लक्षात येणे. प्रेज लॉर्ड. आम्ही देवाचं वचन पाहतोय आणि स्तोत्रसंहिता 10वा अध्याय 9व्या वचन पण लिहितो. प्रेज लॉर्ड. लक्षात ठेवा, हे वचन आज तुमच्यासाठी व माझ्यासाठी मार्गदर्शन आहे. तुमच्या माझ्या कुटुंबासाठी, तुमच्या माझ्या मंडळीसाठी, तुमच्या माझ्या तरुणांसाठी आलेल्या, तुमच्या माझ्या घरातील कुटुंबातील मंडळीतील तरुण लेकरांसाठी आलेल्या. प्रेज 10:9 मध्ये देवाचं वचन म्हणते, स्तोत्रसंहिता 10:9, सिंह जसा आपल्या गुहेत तसा लपण्याच्या ठिकाणी टापून बसतो. पुन्हा सांग, सिंह आपल्या गुहेत जसा लपण्याच्या ठिकाणी टपून बसतो, दीनाला धरायला तो टपून बसतो, तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून घेतो. प्रेज लॉर्ड. प्रेज ही लाईज इन वेट सेक्रेटली. आलेल्या. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आले ॲज अ लायन इज इन डॅन. त्याच्या डॅनमध्ये आलेल्या सिक्रेटली गुप्तपणे लपवून बसतो. आलेल्या. प्रेज लॉर्ड. आलेल्या
प्रेस लॉर्ड. आणि जसा कोणी त्याच्या टप्प्यात येईल, हालेलुया, प्रेस लॉर्ड, प्रेस लॉर्ड, दीनाला, प्रेस लॉर्ड, दीन, प्रेस लॉर्ड. बायबलच्या भाषेत दीन म्हणजे पैशाच्या गरिबीविषयी नाही आहे, आत्मिक दीन, आत्मिक दीनता त्याच्यामध्ये, देवाच्या ओळखीमध्ये तो दीन आहे, गरीब आहे. प्रेस लॉर्ड, प्रेस लॉर्ड, प्रेस लॉर्ड. मत्ती 5व्या अध्यायामध्ये शिकवताना प्रेस लॉर्ड देवानं आम्हाला शुभवर्तमान सांगण्यासाठी सांगत असताना तो म्हणतो तिथं त्या ठिकाणचे दिनाचा उल्लेख आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. आम्हाला दीन व्हायचं, देवाच्या वचनाच्या आत्मिक जीवनाविषयी नाही लिहिले त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणचं दीन आहे जुन्या काळातला, हा दीन आहे आत्मिक गोष्टीविषयी जो दीन आहे, देवाच्या ओळखीमध्ये नाही येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अजून त्याला देवाचं ओळख, देवाचा विश्वास, देवाची प्रार्थना त्याच्यामध्ये नाही. हालेलुया. स्वाभाविक दिनाविषयी त्या ठिकाणी लिहिलं नाही आहे. आमेन. नव्या काळात जेव्हा तुम्ही येताल तेव्हा त्याचा स्वाभाविक दिन नम्र होण्यासाठी देव शिकवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी लिहिले की जो कोणी दीन आहे त्याला त्यांनी पकडावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण जो सामर्थ्य आहे कसा येत आहे हे तुम्हाला देवाच्या वर्षातून शिकणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शैतान सिंहासारखी किंवा पाप हे असंच असतं. हालेलुया. आज शैतान किंवा पाप या वचनाकडे बघून आम्ही शिकू की ते पाप देखील कसं सिंहासारखं आहे. शैतान हे पाप घेऊन आलेलं आहे. हालेलुया. आणि ते टपून असतं, लपून राहतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो हालेलुया आमच्यातले हालेलुया ज्या शक्त आहेत, जे दीन आहेत, हालेलुया त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी, विशेषतः तरुणांवर हल्ला करण्यासाठी, प्रेज द लॉर्ड तो टपून असतो. हालेलुया, की जेणेकरून त्याला पकडावं. हालेलुया. आणि मग त्याला गिळावं, फाडावं. प्रेज द लॉर्ड. जुन्या काळात तो फाडणार होता, पण नव्या काळात तो गिळणार आहे फक्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सीन इज लाईक अ सेम, कोणाला पाडावे म्हणून तो पाहत असतो आणि त्याचं टार्गेट आहे आमचं तारुण्य. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून तारुण्य हे फार महत्त्वाचं आहे देवाच्या दृष्टिकोनातून. आणि अनेक वचनातून आम्ही पुढच्या वेळेला शिकणार आहे, अनेक शिक्षणातून आम्ही शिकणार आहे, अनेक देवाच्या वचनातून तुमचं तारुण्य देवाला किती आवश्यक आहे ह्या गोष्टी शिकणार आहे. पण आज आम्हाला शिकायचं आहे की शैतान हा सिंहाप्रमाणे आलेल्या, प्रेज द लॉर्ड, तो कधीही मागे वळत नाही. आम्ही दुसरी गोष्ट आम्ही शिकलो की तो लपून राहतो, तो काय राहतो, जोर आलेले सावज त्याच्यासमोर येत नाही. जे दीन आहेत, जे पटकीने त्याच्यावर अशासाठी तो काय करतो, सावज येतो व दीनाला पकडण्यासाठी तो टपून राहतो. हालेलुया. तो आपल्या जाळ्यात ओढून घेतो त्याला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन सांगते की पाप देखील असंच आहे. पाप जास्तीत जास्त आमच्यावर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते म्हणजे तारुण्यामध्ये. ही ॲक्च्युली सीन इज अ डॉमिनियन इन अवर यूथ ओनली. स्पेसिफाईड आहे त्याच्यासाठी. यूथ किंवा तारुण्य हे स्पेसिफाईड आहे शैतानासाठी, पापासाठी. हालेलुया. आणि त्या काळामध्ये, त्या समयामध्ये हालेलुया तो आपल्या जाळ्यात त्याला ओढण्याचा प्रयत्न करत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही टार्गेटेड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Satan always targeted by sin. हालेलुया, ऑन अवर यूथ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून आमचं तारुण्य देवाच्या दृष्टिकोनात फार महत्त्वाचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वचन जेनेसिसमधून मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो. त्याचं 8वा अध्याय 20 ते 21 वचन. प्रारंभाचा 8वा अध्याय 20 ते 21 वचन. आणि नोहाने यहोवासाठी वेदी बांधली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज याचं आत्मिक शिक्षण घ्यायचं. आणि नोहाने यहोवासाठी वेदी बांधली, शुद्ध अर्पणे आणि शुद्ध अर्पणे त्याने अर्पण केली. प्रेज द लॉर्ड. आणि यहोवाने त्याचा सुवास घेतला. 21वा वचन फार महत्त्वाचं. आणि यहोवा आपल्या मनात म्हणाला, मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा शाप देणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी जमिनीला पुन्हा शाप देणार नाही, कारण मनुष्याच्या हृदयातली कल्पना लहानपणापासून वाईट आहे, यापुढे सर्व जीव मारणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची ही घोषणा, प्रेज द लॉर्ड, हा करार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, जो नोहा संगती त्याने केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याच्या आधी पाहिलं की
पापाच्या बंधनामुळे किंवा पापामुळं देवानं संपूर्ण पृथ्वीलाच नष्ट करून टाकलं. प्रेस लॉर्ड. आपण पाहतो की पाण्याने त्याने नाश केला. पाप इतकं वाढलं होतं की देवाला वीट आला आणि त्याने संपूर्ण पाण्याने पृथ्वीचा नाश केला. एक कुटुंब त्याच्या दृष्टीकोन नाही ठरलं. प्रेस लॉर्ड. त्याने त्या कुटुंबाला वाचवलं. नोहाचं कुटुंब पाहतो आणि देवानं आलेलं त्याचं व ते 8 जीव देवाला फक्त वाचले. त्याच्यानंतर आलेले देव वचनयुक्त करार करत आमच्या समोर आलेल्या. तो करारात त्या ठिकाणी म्हणत आहे की त्या ठिकाणी जेव्हा त्याने जमिनीवर आल्यानंतर पहिली वेदी बांधली. आलेल्या त्याने शुद्ध अर्पण देवाला अर्पण केली आणि देवानं त्याचा सुवास घेतला तर देव त्याच्याशी आनंदी झाला. पैसला. आणि यहोवा मनात म्हणाला की मी आता पुन्हा जमिनीला यापुढे तसा शाप देणार नाही. पैसला. परंतु एक गोष्ट म्हटलं की कारण मनुष्याच्या हृदयातली कल्पना ही लहानपणापासून वाईट आहे, यापुढे ते सर्व जीव म्हणणार आहे. मला वाटतं हे भाषांतर तितकंसं पूर्ण नाही आहे. पैसवा तर 21 वचन इंग्लिशमध्ये वाचा, लक्षात येईल. आय विल नेव्हर अगेन कर्स द ग्राउंड ऑफ द मॅन्स हार्ट. आय विल नेव्हर अगेन कर्स द ग्राउंड. मी पुन्हा भूमीला किंवा असा शाप देणार नाही. देवाचं वचन सांगते. फॉर मॅन्स हार्ट इज इव्हिल फ्रॉम हिज यूथ. प्रेस लॉर्ड. पुन्हा सांगत आहे देवाचं वचन इंग्लिशमध्ये मात्र तुमच्या लक्षात येईल. इट्स नॉट लहानपण, बालपण. आलेलं लहानपणापासून नाही लिहिलं, बालपणापासून नाही लिहिलं. प्रेस लॉर्ड. फ्रॉम हिज यूथ. तरुणपणापासून मनुष्याचं हृदय इव्हिल, पापी आहे, दुष्ट आहे. आणि परंतु यापुढे मी भूमीला तसा शाप देणार नाही. प्रेस लॉर्ड. हालेलुया. परंतु मनुष्याच्या हृदयामध्ये त्याच्या पापी कल्पना या सर्व गोष्टी त्याच्या तरुणपणापासून वाईटच आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. हालेलुया. पृथ्वीची सुरुवात तारुण्यापासून झाली. मनुष्याची निर्मिती तारुण्यापासून झाली. पापाची सुरुवात देखील तारुण्यापासून झाली. पापाची उपस्थिती मनुष्यामध्ये आली, तारुण्यामध्ये झाली. हालेलुया. प्रेस लॉर्ड. म्हणून शैतानाचं टार्गेट ते आहे आणि देवाचा तारणाचा सर्वात मोठा हेतू देखील निश्चित तारुण्याविषयीच असणार आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण पाहतो की या ठिकाणी मनुष्याच्या हृदयातली कल्पना वाईटच असते. ती लहानपणापासून आहे, त्याच्या तारुण्यापासून असते. तारुण्य व पाप याची फार लवकर गट्टीस होते. आम्हाला तिथे कार्य केलं पाहिजे. आमच्या लेकरांमध्ये, मंडळांमध्ये, सर्व जगाच्या तरुणांमध्ये. अरे केवळ ख्रिस्तीच म्हणत नाही, प्रत्येक तरुण ज्याला मनुष्याची लेकरं म्हटली जातात. अरे प्रत्येक तरुणांमध्ये अरे ज्याला पापाचा अटॅक किंवा त्याच्यावर काय म्हणतात, त्याच्यावर जो काय म्हणतात त्याच्यावर येणारा शत्रूचा जो काही काय म्हणतात त्याला त्याच्यावर प्रहार येईल, आलेल्या अटॅक येईल त्याच्यावर, तो त्याच्या तरुणपणामध्ये जास्तीत जास्त पाप त्याला म्हणून आलेली. प्रेस लॉर्ड. देवाचं वचन स्पष्ट बोलत आलेली. प्रेस लॉर्ड. कारण रोम 6:23 मध्ये कारण पापाची मजुरी मरण आहे. हालेलुया. फॉर द वेजेस ऑफ द सिन इज डेथ. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. पापाची मजुरी मरण आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आणि देव तर म्हणतो तारुण्य. प्रेस लॉर्ड. मनुष्याचं तारुण्यात किंवा मनुष्याच्या कल्पना इज द हार्ट ऑफ द इव्हिल. मॅन्स हार्ट इज इव्हिल. मनुष्याचं हृदय तर दुष्टच आहे. हालेलुया. कशामुळं? त्याच्यामध्ये पाप आहे. हालेलुया. ते तरुणपणापासून आहे. परंतु रोम 6:23 मध्ये अधोरेखित केलेलं आहे की पापाची मजुरी काय आहे? मरण आहे. जर पाप तिथं आहे, इव्हिलनेस तिथं आहे, हालेलुया, तर त्या ठिकाणी हालेलुया प्रेज लॉर्ड मृत्यू संभावित आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मृत्यू हा वेगळा हा देवापासून तुम्हाला मला वेगळा करणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मृत्यू. फॉर द वेजेस ऑफ द सिन इज डेथ. हालेलुया. 1 Corinthians 15:56. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन स्पष्ट करतं की मरणाची नांगी तर काय आहे?
पाप आहे. हालेलुया. दोन्ही वचनं एकमेकाला पाहायला लागा. कारण पापाची मजुरी मरण आहे आणि पहिले करून 15:56 मध्ये म्हणतो की मरणाची नांगी काय आहे? पाप आहे. एकमेकाशी आहे. पापामुळे मरण कशामुळे तुमच्या जीवनामध्ये? पापामुळे. हालेलुया. पण पाप कधी तुमच्यामध्ये आहे? तरुणपणापासून आहे. कार्य करायचं असेल तर हालेलुया मुळात घाव टाकला पाहिजे. आणि तो घाव आम्ही पाहतोय की जे रिपेअर, ज्याला आम्ही नीट करणं म्हणतो, ते तरुणाईमध्ये असायला पाहिजे, तारुण्यामध्ये असायला पाहिजे. हे देवाचं वचन सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आय विल नेव्हर कर्स द ग्राउंड फॉर द मॅन्स हार्ट इज एविल फ्रॉम हिज यूथ. हालेलुया. तरुणपणापासून त्याचं मन किंवा त्याचं हृदय हे इव्हिलच असतं, पापीच असतं, दुष्टच असतं. हालेलुया. आणि ते दुष्टाई याचा अर्थ दुष्ट कशामुळे होतं? पापामुळे. प्रेज द लॉर्ड. आणि पापाची मजुरी काय आहे? मरण आहे. आणि मरणाची नांगी हालेलुया पाप आहे. हालेलुया. स्टिंग ऑफ द डेथ इज अ सिन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या समोर काही यंग बायबल वॉरियर्स प्रेज द लॉर्ड आज तुमच्या समोर मला शेअर करायचे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यंग बायबल वॉरियर्स तर आम्ही म्हणू शकतो की त्याचं एकाचं नाव शमशोन आहे. आमेन. प्लस जजेस किंवा न्यायाधीशाचं पुस्तक आहे, तर 14वा अध्याय 5व्या 6व्या वचनात जर तुम्ही जाताल, तुम्ही त्या ठिकाणी काही वचन वाचताना तुम्हाला लक्षात येईल की शमशोन आहे जो तिमनाला आपल्या आईवडिलांसाठी जात आहे, तेव्हा त्याने एक तरुण सिंह पाहिला जो त्याच्यावर येऊन गरजला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शमशोन जन्माच्या आधीपासून देवाचा निवडलेला प्रेज द लॉर्ड आणि अभिषिक्त असा होता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जन्माच्या आधीपासून त्याच्यासाठी देवानं करार केला त्याच्या आईवडिलांशी. हालेलुया. कराराचा पुत्र होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो तरुण आहे आता आणि तो तरुणपणामध्ये आपल्या आईवडिलांसाठी तिमना नावाच्या ठिकाणी जात आहे आणि पाहतंय की तरुण सिंह त्याच्यावर आला. तरुण सिंह साधा सुद्धा नाही, त्यावेळेस सिंह देखील तरुण होता. हालेलुया. तेव्हा यहोवाचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर आला आणि त्याच्या हाती काही नसता तसं करडू फाडावं तसं त्याने त्याला फाडून टाकलं. प्रेज द लॉर्ड. शैतान प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याचा निपात करू शकता. त्याचं सामर्थ्य जे तोंडात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो रोरिंग त्याच्या तोंडात आहे. हालेलुया. करडू फाडाव. करडू म्हणजे बकरीचं लहानसं पिल्लू, तसं हालेलुया शमशोनाने त्याचं तोंड फाडून टाकलं. प्रेज द लॉर्ड. कधी? देवाचा आत्मा पराक्रमाने त्याच्यावर आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. शैताना सांगते लढाई, शैताना सांगते विरोध, शैताना सांगते हालेलुया शैतानाला हरवणं, पापाला हरवणं, मरणावर जय. हालेलुया. हे मनुष्याच्या बुद्धीने, मनुष्याच्या शक्तीने, योजनेने मनुष्यामध्ये अशी कुठली पॉवर नाही आहे की ते त्याला करू शकतं. हालेलुया. कारण तो त्याला वश आहे. कारण हालेलुया त्याच्या तरुणांपासून त्याच्यामध्ये हालेलुया प्रेज द लॉर्ड. नव्या काळात कुठेतरी काहीतरी लिहिलेलं आहे की जन्मापासून आम्ही पापी आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियाला, परंतु देवाचा आत्मा जो तुमच्यावर आहे प्रेज द लॉर्ड, तर तुम्ही त्याला हरवू शकता. ऐन तरुणपणामध्ये तरुण सिंहाला देखील हरवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. जर तुम्ही निवडलेले आहात प्रेज द लॉर्ड, तुम्ही ब्लेस्ड आहात, तुम्ही हालेलुया प्रेज द लॉर्ड वेगळे केलेले आहात. हालेलुया. ही इज अ मॅन. शमशोन इज अ मॅन. हालेलुया. इज अ डिफरंट. हालेलुया. बिफोर हिज बर्थ. हालेलुया. हालेलुया. त्याच्या आईवडिलांना देवानं कराराने त्याला दिलेला आहे. हालेलुया. त्याच्या जीवनासाठी करार होता देवाचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहतोय की हालेलुया सामर्थ्य ते सांगते होतं. आणि इतकंच काय, ज्यावेळेला तशा प्रकारचा विरोध, त्यावेळेला त्याच्या प्रकारची अटॅक त्यांच्यावर होत होता. हालेलुया. प्रेज. या ठिकाणी पाहतो काय अटॅकिंग. आणि मग असं वचन पाहिलं, तो लपून राहतो. ही इज अटॅकिंग. जरी तुम्ही जगाच्या दृष्टिकोनातून दीन असाल, नम्र असाल, हालेलुया, परंतु जर शैतान तुमच्यावर हावी होत असेल, जर तुम्ही प्रभूच्या मध्ये निवडलेले, प्रभूच्या मध्ये आशीर्वादित असाल, ब्लेस्ड असाल, हालेलुया, हालेलुया, प्रभूचे वेगळे केलेले लोक असाल, पवित्र आत्म्याच्या ओळखीचे लोक असाल, तर लक्षात ठेवा देवाचा आत्मा तुम्हाला मदत करेल शैतानाला हरवण्यासाठी. हालेलुया. मारून टाकला त्याने. प्रेज द लॉर्ड.
Praise God, because he is a man who called by God. He is a man who is blessed. He is a man. Praise God, hallelujah. He is elected by God. Hallelujah. त्याने देवानं त्याला निवडलं होतं असं न्यायाधीश, असं जज. hallelujah. देवानं त्याला बोलवलं होतं. Praise God, hallelujah. दुसरं त्याचप्रमाणे आपल्याकडे दुसरा व्यक्ती दावीद राजा. त्याला मी दावीद म्हणू, कारण त्यावेळेला तो दावीद राजा नव्हता. पहिले शामुएल, 1 शामुएल 17:34-35. हल्ल्या पहिले शामुएलाचा 17वा अध्याय 34 आणि 35 मध्ये. आणि दावीद शाऊलाला म्हणाला, आम्हाला माहिती, ही स्थिती आम्हाला माहिती. आलेल्या गल्ल्यात समोर उभा आहे, पलिश्ती समोर उभे आहेत. आलेल्या गल्ल्यात रोज येऊन इस्रायलाच्या देवाला शिव्या देत होता. इस्रायलाला तो म्हणत होता, कोण आहे तुमच्यामध्ये. आलेल्या आणि त्याच्या देवाला पण शिव्या देत होतो, त्यांना पण शिव्या देत होता. आणि तो मोठी आव्हानं त्यांना करत असताना आलेल्या गल्ल्यात जो अत्यंत महान असा त्या काळातला योद्धा आणि अत्यंत पराक्रमी योद्धा होता. आलेल्या त्याच्या जीवावर पलिश्ती आलेल्या आज त्याच्या इस्रायलच्या समोर आले आणि सर्व इस्रायल घाबरून डबून बसले. आपल्या बापाची मेंढ राखत असताना एक दिवस दाविदाला त्याचा बाप सांगतो, जा तुझे भाऊ पुष्कळ दिवस झाले युद्धामध्ये आहेत. आलेल्या त्यांना काही भाकरी काही गोष्टी घेऊन जा, खाण्यापिण्याच्या गोष्टी तो घेऊन गेला असताना त्याने पाहिलं. हालेलुया. प्रेसर एक असा व्यक्ती येतो, त्याला बेसुंती म्हटलेलं बायबलमध्ये. त्यांच्यामध्ये त्यांनी जसं फरक केला. निवडलेला नाही असा व्यक्ती येतो, बेसुंती व्यक्ती येतो आणि देवाच्या निवडलेल्याला तो काय देते, शिवाय देतोय. आणि देवाला तो आव्हान देतोय. प्रेसर लक्षात ठेवा, या ठिकाणी दावीद शौलाकडे गेला आणि त्याने जो काय बोलला की मी त्याच्याशी लढायला जातो. हालेलुया. प्रेसर तो म्हणला, तू लहान आहेस, तू छोटा आहेस, तू युद्धाचा माणूस नाही आहेस. तो युद्धाचा माणूस आहे, तो अनुभवी आहे. त्याच्याकडे शस्त्र आहेत. हालेलुया. तुझ्याकडे काय नाही आहे. हालेलुया. प्रेसर पाहतो तुझी साक्ष. आणि दावीद शौलाला म्हणाला, तुझा दास आपल्या बापाची मेंढे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल येऊन कळपातून कोकरू घेऊन गेला. मी त्याच्या मागे जाऊन त्याला मारून त्यांच्या जबड्यातून काढून आणले आणि तो अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला ठार हाणून पाडले. ॲक्च्युली जीवनामध्ये त्यांनी सिंहाला मारलेले हे तरुण आहेत. परंतु आज नव्या काळात देखील आज हे आत्मिकरित्या तुमच्यासाठी साक्षीच्या रूपाला आहे. तुम्ही देखील त्या सिंहाला त्याच्याविषयी मगाशी मी बायबलमध्ये तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. शैतान जो टपून राहतो, जो लपून राहतो. हालेलुया. जो कधीही मागे वळत नाही. हालेलुया. जो आपल्या शिकारीपासून तो मागे वळत नाही. हालेलुया. असं जे तारुण्य तुमचं, आमची तरुण किंवा तारुण्य या जगातील तरुण त्याने हालेलुया वश केलेले. हालेलुया. त्याच्यातून ते सुटू शकतात स्वतः. पाहतो यांच्या साक्षी. हालेलुया. शमशनावर देवाचा आत्मा पराक्रमाने आला. आणि या ठिकाणी पाहतो हा व्यक्ती इज अ मॅन ऑफ वर्शिपर. हालेलुया. प्रेझर दाविदाचं उदाहरण घेतलं. दावीद देवाचा वर्शिपर आहे. हालेलुया. प्रेझर त्याच्या वचनामधून आम्ही पाहू जर वचन 22 स्तोत्रसंहिता 22:3 मध्ये म्हणतो, पवित्र इस्रायलाच्या स्तवनात बसणारा देव. तो देवाची स्तुती करत असताना तू आमच्या स्तुतीमध्ये विराजमान होतो. हालेलुया. आमच्या स्तवनात तो बस्ती करतो. हालेलुया. इन इंग्लिश दॅर इज अ गुड हालेलुया लिहिलेले की बट यू आर होली. तू जो पवित्र आहे, एनथ्रोन इन द प्रेझेस ऑफ द इस्रायल. एनथ्रोन. आणि याच्या ठिकाणी एनथ्रोन याचा अर्थ की तो राज्य करतो, स्वामित्व करतो. हालेलुया. इस्रायलावर स्वामित्व आले. जे थ्रोन, जे त्याला राजासन म्हटलं जातं थ्रोनला. हालेलुया. तो आमच्या प्रेझेसमध्ये. हालेलुया. अँड थ्रोन इन द प्रेझेस ऑफ द इस्रायल. हालेलुया. इस्रायलाच्या स्तुती व आराधनेमध्ये हालेलुया जो राज्य करतो. जेव्हा तुम्ही स्तुती करता, तुम्ही आराधना करता, देवाची उपस्थिती राजाच्या अधिकाराने तुमच्यामध्ये येते. आणि हा त्याचा अनुभव होता की जर मी देवाचं स्तुती आहे, देव माझ्यामध्ये उपस्थित आहे, देव माझ्याशी बोलतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाची उपस्थिती माझ्यामध्ये होते, देव माझ्यामध्ये राज्य करतो. तर हा सिंह किंवा अस्वल काय आहे. आणि आम्ही पाहतो की एक सामर्थ्य त्याला मिळालं. प्रेसलो. हालेलुया. प्रेसलो. आणि देवाने त्या सामर्थ्याच्या द्वारे हालेलुया. मनुष्यशक्ती नाही आहे. हालेलुया. प्रेसर हा प्रेसर अत्यंत कोवळा तरुण आहे. हा हातात एकदम कोवळा तरुण आहे. प्रेसर आणि त्याने सिंहाला फाडून टाकलं. तेव्हा जेव्हा विरोध परत आला त्या प्रेसर जेव्हा त्याला विरोध तो अंगावर आला असलेला, त्याने दाढी धरून त्याला ठार हाणून पाडलं. प्रेसर सामर्थ्य मिळतं कुठून.
आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आणि जर तुम्ही असाल तर देव तुम्हाला हे सामर्थ्य निश्चित देईल आणि देव तुम्हाला त्याच्यावर जय देईल. आलेल्या त्या सिंहावर जय देईल, त्या शैतानावर जय देईल, त्या पापावर जय देईल. हालेलुया. त्या इव्हिल थिंग्सवर तुम्हाला जय देईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याने त्याला मारून टाकलं. प्रेज लॉर्ड. तिसरा व्यक्ती आहे आणि पाहू, त्याचं नाव आहे डॅनियल. हा पण एक तरुण आहे. तीन प्रकारचे तरुण आहे. हा एक परिपक्व तरुण आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. डॅनियल इन द डेन ऑफ द लायन. प्रेज लॉर्ड. आपण पाहतो की दानिएलच्या 6व्या अध्यायात 16 ते 23 मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी वाचायला मिळतील. प्रेज लॉर्ड. प्रत्येक वचन वाचण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. प्रेज लॉर्ड. माझ्या देवाने दूत पाठवलं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं जातं. त्याच्याविरुद्ध योजना बनवली असते आणि त्याच्या सहकार्याने पैशासाठी, योजनेसाठी, स्थानासाठी, मानासाठी व ज्या प्रेज लॉर्ड एक कारस्थान करून आलेल्या दानिएलच्या विरुद्ध योजना बनवून आलेल्या आणि त्याचा नाश करण्यासाठी कदाचित त्यांच्यामुळे त्यांना फायदा नव्हता म्हणून त्यांनी काय केलं, त्याला राजाच्या विरुद्ध भडकून राजाचं देखील मन हे करून आलेल्या त्याच्या शिक्षेमध्ये त्यांना आणलं होतं. आणि ती शिक्षा होती सिंहाच्या गुहेत टाकून द्यायचं. भुकेले सिंह पुष्कळ, एक नाही दोन नाही, पुष्कळ सिंह, भुकेले सिंह आणि सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकण्यात आलं. आपण पाहतो की रात्रीची वेळ किंवा संध्याकाळची वेळ असेल, प्रेस त्याला गुहेमध्ये टाकून दिलं. सकाळी राजा फार त्याचे प्रकार अत्यंत सरळ मनुष्य आहे. त्याचं साक्ष मी या ठिकाणी ऐकू. माझ्या देवाने जेव्हा राजा त्याला विचारतो, हे दानिएला तू जिवंत आहेस का? काय त्याचा विश्वास. रात्रभर झोपला नाही तो राजा त्या दानिएलासाठी, ना जातीचा ना पातीचा. प्रेस लॉर्ड. परंतु अत्यंत विश्वासू असा त्याचा सेवक होता. आलेले प्रेस लॉर्ड. अशी त्याच्या संगती एक बाइंडिंग होतं लाईफमध्ये आलेले की खरोखर त्याच्या खूप प्रेम करत होता तो. आलेले जरी तो त्याच्या नियमामधून तो जरी पडला, परंतु त्याच्या हृदयामधून तो पडला नव्हता. हृदयाच्या विश्वास प्रीतीमध्ये तो पडला नाही. सकाळच्या वेळी विश्वासाने गेला. प्रेस लॉर्ड. जे नियम होता नियम झाला पूर्ण, त्याला टाकलं. पण त्याचा विश्वास बघा, तो सकाळी तिथे गेला आणि त्याला म्हणतो, हे जिवंत देवाच्या पुत्रा, आलेले तू जिवंत आहेस काय? त्याने हाक मारली दानिएला. त्याच्यानंतर त्याची वाणी आहे 22व्या वचनामध्ये, माझ्या देवाने आपला दूत पाठवला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सिंहाच्या मध्ये, भुकेले सिंहाच्या मध्ये, अनेक सिंहाच्या मध्ये जरी तुम्हाला टाकलं गेलं, हालेलुया, परंतु माझ्या लोकांनो, माझ्या प्रियानो, माझ्या तरुणांनो, जर तुम्ही प्रभूशी विश्वासू आहे, प्रभूमध्ये आहात, हालेलुया, जर प्रभूच्या दानिएलासारखा तुम्ही देवाशी विश्वासू राहता. दानिएल दिवसातून 3 वेळा, हालेलुया, तो अधिकारी असताना, मोठ्या पदावर असताना देखील देवाशी आपला संबंध ठेवून होता आणि तो विश्वासाने मध्यस्थी व प्रार्थना करत होता. स्वतःसाठी व आपल्या देशासाठी व आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करणारा असा व्यक्ती होता. अत्यंत विश्वासू होता. आणि याशिवाय परदेशी राहत असताना देखील आपल्या स्वतःला निषिद्ध असं राखणारा, शुद्ध असं राखणारा असं हे व्यक्तिमत्व आहे. हालेलुया. आम्ही पाहत आहे की देवानं त्यांना त्याच्या दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आणि त्यांनी मला उपद्रव केला. तो सांगत आहे दानिएल त्याला, मला कोणी उपद्रव केला नाही, कारण त्याच्यासमोर माझ्या ठाई निर्दोषता आढळली आहे. कोणाच्या समोर? माझ्या देवाच्या समोर मी निर्दोष आहे. आम्ही निर्दोष आहे. आलेल्या तर कुठलाही सिंह तुम्हाला गिळू शकणार नाही, फाडू शकणार नाही, मारू शकणार नाही. देवाच्या समोर आम्ही निर्दोष आढळले पाहिजे. हे राजा, तुझ्या समोर मी कोणास काही उपद्रव केला नाही. तुझ्या समोर पण मी साक्ष देतो राजा, या जगामध्ये देखील मी कोणाला उपद्रव व्हावा असं काही कार्य केलं नाही आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. निर्दोषता. प्रेज लॉर्ड. तुझ्या समोर मी निर्दोष आहे माझ्या प्रियानो. हालेलुया. माय गॉड सेंट अ एंजल, हालेलुया, हिज एंजल अँड शट द लायन्स माउथ, हालेलुया, so that they have not hurt me, because I was found innocent before him, and also, O king, I have done no wrong before you. किती सुंदर. निर्दोषता. मी तुझ्यासमोर निर्दोष आहे, माझ्या देवासमोर निर्दोष आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड.
इंग्लिशमध्ये इट्स इनोसन्स वर्ड इज यूज सुंदर इनोसन्स आय एम इनोसन्स बिफोर यू आय इनोसन्स बिफोर माय गॉड हालेलुया प्रेज लॉर्ड हालेलुया आणि मग आम्ही कशा प्रकारे सिंहाच्या या टोळीपासून शैतानाच्या या टोळीपासून तुमच्या विरुद्ध असणाऱ्या योजनेच्या टोळीपासून आणि कसं वाचू शकतो प्रेज लॉर्ड हा शमशोन देवाच्या करातला निवडलेला होता आमेन प्रेज लॉर्ड देवाचा आत्मा त्याच्या संगती होता हालेलुया योग्य समय योग्य वेळी देवाचा आत्मा त्याच्यामध्ये तुम्हाला काय करतो मदत करतो व शैतानावर जय देतो पापावर जय देतो आणि पाहतोय हालेलुया दावीद राजा इज अ वर्शिपर मॅन ऑफ वर्शिप हालेलुया तो जणू काय त्याच्यासाठीच जन्मला हालेलुया आजही पूर्ण इस्रायल आम्ही पाहतो की त्याची गीतं घातली जातात हालेलुया दिवसभर रात्र हालेलुया तो त्याची कवणं स्तवणं करणारा माझा असं देव देवाच्या अत्यंत हृदयाजवळचा मनुष्य असं देव स्वतः त्याच्याविषयी साक्षी देतो हालेलुया प्रेज लॉर्ड इज अ मॅन ऑफ वर्शिपर तो म्हणतो की जेव्हा मी वर्शिप करतो ना माझ्या वर्शिपमध्ये माझा देव राज्य करतो येऊन राज्य करतो हालेलुया ही एन्थ्रोन इन द प्रेझेन्स ऑफ द इस्रायल हालेलुया इस्रायलच्या स्तवनामध्ये तो राज्य करतो हालेलुया प्रेज दानिएल विषयी आम्ही पाहतोय तो म्हणतो आय एम इनोसन्स बिफोर यू इनोसन्स बिफोर द गॉड हालेलुया म्हणून माझ्यावर माझ्या देवानं स्वतः देवदूताला पाठवून माझं रक्षण केलं व सिंहाची तोंड बंद केली प्रेज लॉर्ड काय शिकणार आमच्या तरुणाविषयी काय शिकणार आम्ही आमच्या तरुणांना मी काय शिक्षण देऊ शकतो आमच्या तरुणांना याच्यातून काय शिक्षण घ्यायचं हालेलुया प्रेज लॉर्ड हे बायबलमधील हिरोज आहेत हालेलुया द यंगस्टर्स द यूथ हालेलुया फ्रॉम द बायबल हालेलुया दे आर हालेलुया प्रेज लॉर्ड victorious upon the Satan, victorious upon the lion, hallelujah, roaring lion, hallelujah, praise the Lord. या तो जाळ टाकून आहे हालेलुया तो योजना बनून आहे शैतान हालेलुया पाप परंतु याच्यावर त्यांनी जय मिळवला कशा प्रकारे त्यांनी जय मिळवला आणि हाच आमचा आमच्या लेकराचा जय प्रेज the Lord हालेलुया देवाचं वचन सांगते प्रेज the Lord तुम्ही वचन वाचू शकता रोमचा 8वा अध्याय हालेलुया जर फास्ट तुमच्यासाठी मी वाचू इच्छितो रोमचा 8वा अध्याय या वचनातून आपण काही गोष्टी शिकूया यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत ते देहाप्रमाणे वागत नाही तर आत्म्याप्रमाणे वागतात त्यांना न्यायदंड नाही प्रेज लॉर्ड तुम्ही कसे निर्दोष सापडाल तुम्ही कशा प्रमाणामध्ये निर्दोष सापडाल हालेलुया की देवानं येऊन देवदूताला पाठवून तुमच्या विरुद्ध असणाऱ्या शैतानाची सिंहाची तोंड बंद करावी येशू ख्रिस्ताचं रक्त पश्चाताप तुम्ही करताल पापाची क्षमा मागताल नम्र होऊन येशूकडे येताल तुमचं जीवन तुम्ही येशूच्या चरणाजवळ ठेवता तुमचं तारुण्य जर तुम्ही तुमच्या देवाच्या जवळ आहे हालेलुया तर देव तुम्हाला लपवेल जरी तुमच्या पाप जरी तुमच्याकडून चुका जरी तुमचं तारुण्य इव्हिल असेल हालेलुया तारुण्यामध्ये पाप असेल हालेलुया दुष्टपण जरी असेल तर देव म्हणतो मी माझ्या रक्ताने त्याला शुद्ध करेल हालेलुया तुम्ही पश्चाताप करा हालेलुया आणि आपलं तारुण्य हालेलुया देवाच्या दृष्टिकोनातून शुद्ध करा इनोसन्स करा हालेलुया प्रेज लॉर्ड हालेलुया प्रेज लॉर्ड जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत ते देहाप्रमाणे वागत नाही तर आत्म्याप्रमाणे वागतात त्यांना न्यायदंड नाही प्रेज लॉर्ड कोणीच न्यायदंड करू शकत त्यांचा न्यायच करू शकत नाही आमेन कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या मरणाच्या नियमापासून मुक्त केलं हेच आम्ही शिकलो मगाशी की प्रेज लॉर्ड पाप आणि जो कोणी पाप करतो त्याच्या मरण येतं मरणाची नांगी हल्ल्या पाप आहे आमेन प्रेज लॉर्ड आणि हे कोणाकडून येतं शैतानाकडून येतो शैतान याचा उत्पादक आहे हालेलुया मला पापामध्ये पाडण्यासाठी हालेलुया पण आज देवाचं वचन म्हणतो की ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या व आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमापासून मुक्त केले आहे ख्रिस्त तुमचं माझं तारुण्य हालेलुया राखू शकतो आशीर्वादित करू शकतो आणि आमच्यामध्ये आल्या जरी पापाने प्रवेश केला होता तरी तो पापाचा प्रवेश पाप त्याला तो क्षमा करून हालेलुया त्याची तोंड बंद करून शैतानाला आमच्या सर्व अधिकार काढून टाकून एवढंच काय पण आम्ही त्याला पूर्णपणे निपात करू शकतो त्या पापाचा हालेलुया कारण नियमशास्त्र देहामध्ये दुर्बल झाले प्रेज कारण जे देहाप्रमाणे ते देहाच्या गोष्टी चिंततात जे आत्म्याप्रमाणे ते आत्म्याच्या गोष्टी चिंततात देहाचं चिंतन तर मरण आहे आणि आत्म्याचे चिंतन जीवन व शांती आहे कारण देहाचे चिंतन देवाशी वैर आहे जे
ते देवाच्या नियमशास्त्राच्या स्वाधीन नाही, तर त्यांच्याने स्वाधीन होऊ शकत नाही. तर जे देहात आहे त्यांच्याने देवाला संतुष्ट करत नाही. नववचन म्हणतं, देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो तर तुम्ही देहा नाही. देवाच्या आत्म्याला तुमच्यामध्ये स्थान असायला पाहिजे. पवित्र आत्म्याला तुमच्यामध्ये स्थान असायला पाहिजे. देवाचा आत्मा जर तुमच्यामध्ये नाही, देवाचं वचन स्पष्ट करतं, तर तुम्ही आत्म्यात नाही. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही आहे. तुमचं रक्षण करू शकत नाही. शैतानापासून तुम्ही सुटू शकत नाही. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, जरी पापामुळे शरीर मेलेले आहे, तरी न्यायपणामुळे आत्मा, जरी तुम्ही पाप झालं, जरी चुका झालेल्या असेल, पण तुम्हाला ख्रिस्तामध्ये आला, ख्रिस्ताकडे तुम्ही आला, ख्रिस्ताकडे येऊन तुम्ही नम्र झाला. आल्या देव म्हणतो, आल्या जरी तुमचा देह पापामध्ये होता, मेलेला होता, तरी न्यायपणामुळे ख्रिस्ताच्यामुळे उपस्थितीमुळे, मध्यस्थीमुळे तो तुम्हाला जीवन, आत्मा व जीवन आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तुम्हामध्ये वस्ती करण्याच्या आत्म्याच्या द्वारे तुमची मर्त्य शरीरही उठवेल. हालेलुया. माझ्या तरुणांनो, युथ वॉरियर्स शमशोन, दावीद व दानियल आणि कसा जय मिळाला, ते देखील ऐन तारुण्यात होते. त्यांना देखील जगाची इच्छा, जगाची हाव नसेल काय, शैतान पुष्कळ रीतीने त्यांना देखील आम्ही पाहतो, सिंहाच्या रूपाने आम्ही पाहिलं, त्याच्या ठिकाणी उदाहरणार्थ पाहिले कशा प्रकारे त्यांच्यावर हावी होत होता. परंतु देवाच्या मध्यस्थीने, देवाच्या साह्यामुळे, देवाच्या उपस्थितीमुळे, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमुळे त्यांनी त्याच्यावर जय मिळाला. आज तुमचं तारण देखील देव तशाच प्रकारे वाचू इच्छितो. म्हणून देवाच्या संगतीमध्ये, देवाच्या आराधनेमध्ये, देवाच्या वचनामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये वाढा, टिकून राहा, देवाच्या मध्ये राहा, एक व्हा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव निश्चित तुमचं तारण विजयी केल्याशिवाय राहणार नाही, व शैतान तुमच्या जीवनामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. आजचा संदेश पुढच्या वेळेला आपण अधिक वचनातून, अधिक मार्गदर्शन करून, वचन ऐकलं, पहा, शेअर करा, प्रेसला सबस्क्राईब करा खाली व्हिडिओजला, आणि अधिक आम्हाला आपल्या देवाचं वचन पुढे जाण्यासाठी अधिक यशस्वी प्रार्थना करा. माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्या कुटुंबासाठी देखील प्रार्थना करा, माझ्या सेवेसाठी प्रार्थना करा. आमेन. गौरव, महिमा, सर्व स्तुती प्रभूला येशूच्या नावाने प्रार्थना करतो, सर्वांना शुभ करतो. आमेन. गॉड ब्लेस यू.